भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपा प्रसादाने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपल्या या पवित्र गावात आपल्या या लोहारा या गावात या हरिकीर्तनासाठी निवडलेला अभंगाकडे वळण्याच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा. आजचे आमचे अन्नदाते श्री दत्तू दादा शंकर दादा चौधरी खूप छान असा जेवणाचा बेत होता. खूपच छान. त्यांच्याही चरणी मस्तक ठेवते. आणि आमचे इथे तिरुपती बालाजी यांचे मंदिर तयार होणार आहे. तर ज्यांच्याकडून तेवढं पुण्याचं काम करण्यात आहे तेवढं करा. आता तिथे वर्गणी जमा करा, कारण तिथे मंदिर आपल्याला उभं करायचं आहे. आपल्या गावाचं नाव आपल्याला मोठं करायचं आहे. तिथे मंदिर उभं करायचं आहे. तिथे साक्षात देव येणार आहे. तर आपण तेवढं काम करा. आपण पुण्याचं काम करा, कारण पुण्याचं काम हे कुठेच वाया जात नाही. ते कोणत्या ना कोणत्या संकटात आपल्याला लागतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या हरिकीर्तनासाठी उपस्थित असणारे सर्व संत मंडळी, भजनी मंडळी, गावकरी मंडळी, गावातील तरुण बांधव, वारकरी मंडळी, पंचक्रोशीतील उपस्थित असणारे सर्व महाराज मंडळी व माझ्या माता भगिनी, आजचे आमचे कथाकार, त्यांच्याही चरणी मस्तक ठेवते. सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते. माझ्या वडिलांच्या चरणी मस्तक ठेवते. माझे काका त्यांच्याही चरणी मस्तक ठेवते. आणि माझ्या गुरुवर्यांच्याही चरणी मस्तक ठेवते. आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जगतवंदनीय संत तुकाराम महाराज यांचा स्थितिपर प्रकरणातील संतांचे अवतार कार्य वर्णन करणारा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगात संत तुकोबारांनी जनांशी उद्गार काढलेले आहेत. शब्दशः अर्थ सर्व नास्तिक मतांचे खंडन करून धर्माचे रक्षण करावे. ते असे की सर्व धर्माचे बीज असलेले नाम तेचे जगात वाढवावे, हेच आमचे काम आहे. याविषयी कठोर शब्दरूपी बाण हातात घेऊन संत तुकाराम महाराज फिरत असतात. पण या कामे आपणही करा. संत तुकाराम महाराज कधीही भीडभाड पाहत नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. मृत्यू लोकांमध्ये देवही येतात, संतही येतात व तुम्ही आणि पशुपक्षी पण येतो. परंतु महाराज सर्वांमध्ये संत कशा करिता येतात, संत अवताराने येऊन काय करतात, याचे वर्णन आज महाराज करतात. धर्माची वाट मुडी अधर्माची शीग चढे, तई आम्हा निघडे संसार स्थिती.